नमस्कार, मोनाने डिव्हिजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम जंजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत वन विभागाच्या जमिनीवर करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे चित्रीकरण। औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन भोकरदन येथील एस.डी. देशमुख महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरा। अनियमित पाऊस आणि अळीच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेल्या सोयाबीन पिकाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग शेवटी सरसावला। वृत्तदर्शन बातमीचा परिणाम। पशुपक्ष्यांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी कन्नड तालुक्यातील भिलदरी येथील एका शेतकऱ्याने अगदी अल्प खर्चात तयार केलं घरगुती यंत्र। परिसरात ठरतोय चर्चेचा विषय। आणि राखी पौर्णिमेच्या निमित्तानं ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये विविध रंगी राख्या विक्रीसाठी उपलब्ध। महिला भगिनींची राख्या खरेदीसाठी लगबग। शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडी अभियानांतर्गत वन विभागाच्या जमिनींवर करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रीकरणाचं काम वन विभागाने हाती घेतलं आहे। शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत ज्या ठिकाणी वन विभागाच्या जमिनीवर वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे त्या रोपांची सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणचे ड्रोन कॅमेऱ्याच्याद्वारे चित्रीकरण करण्याचं काम वन विभागाने हाती घेतलं आहे। असं चित्रीकरण वर्षामध्ये 2 ते 3 वेळा करणार असल्याचंही वन विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय। या उपक्रमाद्वारे असं निदर्शनास येतं की शासनाकडून किती गंभीरतेने वृक्ष लागवडीची दखल घेण्यात येते। मागील पावसाळ्यामध्ये 4 कोटी, या पावसाळ्यामध्ये 13 कोटी, तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये 33 कोटी असे 50 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वन विभाग कार्यरत आहे। या कामामध्ये ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवून रोपवन संरक्षण कामात सहकार्य करावं। रोपवन क्षेत्रात गुरेढोरे न चारणे, वन क्षेत्रात वनवा पेटल्यास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत जाऊन वनवा विझवण्यास हातभार लावणे, रोपवन क्षेत्रामध्ये वाढलेले गवत संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लिलाव प्रक्रियेद्वारे विकत घेऊन जनावरांना चारावं। चारा विक्रीतून आलेला पैसा गावाच्या विकासासाठी वापरता येईल असं वन परिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगदरे यांनी सांगितलं। वृक्ष लागवडीमुळे निसर्गाचा समतोल राखला जाऊन पर्जन्यमान व्यवस्थित होईल, शुद्ध हवा मिळेल आदी बाबीपासून या वृक्ष लागवडीच्या भावी पिढीला फायदा होणार असल्याचं मत वन परिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगदरे यांनी व्यक्त केलं आहे। अजिंठा वन परिक्षेत्रातील बाळापूर, वडाळी, नाटवी, जामठी, जवळा, फरदापूर, ठाणे, जळकी, सावळतबारा आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे। वृत्त प्रतिनिधी उल्हास सेजवळ, अजिंठा। औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन भोकरदन येथील एस.डी. देशमुख महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला। भोकरदन शहरातील स्वर्गीय एस.डी. देशमुख महाविद्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम प्राचार्य डॉक्टर डी.एस. फुलाने, मुख्याध्यापिका प्रज्ञा ढेपे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी.एस. फुलाने यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आलं। ध्वजारोहण झाल्यानंतर प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। या प्रसंगी प्राध्यापक एस.बी. जोशी, प्राध्यापक आर.टी. पाबळे, प्राध्यापक एम.आर. शास्त्री, जी.आर. ढेपे, डी.आर. चोपडे, के.पी. जोगदंडे, बी.आर. शास्त्री, एस.एस. गाढे आदींसह प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। वृत्त प्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन। अनियमित पाऊस आणि अळीच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेल्या सोयाबीन पिकाबाबतची बातमी वृत्तदर्शनने प्रसारित करताच कृषी विभागाच्या वतीने दखल घेऊन जनजागृती करण्यात येत आहे। सिल्लोड तालुका परिसरामध्ये कपाशीसह सोयाबीन हे प्रमुख पीक आहे। जून महिन्यात लागवड झालेले पीक यावर्षी अनियमित पाऊस आणि अळीच्या प्रादुर्भावामुळे प्रभावित झालाय। काही भागात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात झालेली पेरणी साधली। सध्या पीक वाढीच्या अवस्थेत तर काही ठिकाणी फुलोऱ्यात येत आहे। अशा महत्त्वाच्या काळात सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव वाढू लागलाय। ढगाळ वातावरण राहत असल्याने या अळीला पोषक वातावरण मिळते। उंट अळी हिरव्या रंगाची असून ती पानाचा हिरवा भाग फस्त करते। अळ्यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक शेतांमध्ये सोयाबीनच्या झाडावरील पानांची चाळणी झालेली दिसून येते। पानांची चाळणी झालेल्या झाडांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाम होऊन पिकांची वाढ खुंटली आहे। पीक वाचवण्यासाठी शेतकरी स्वअनुभवानुसार कीटकनाशकांचा वापर करतात। मात्र कृषी विभागाकडून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नव्हते।
दरवर्षी कृषी विभागामार्फत कोणतेही कीटकनाशके फवारायची याबाबत जनजागृती केली जायची. मात्र यावर्षी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असतानाही कृषी विभागाकडून कोणतीही दखल गेली नाही. परंतु गुरुवार रोजी वृत्तदर्शनने सोयाबीन पिकावर उंटअळीचा प्रादुर्भाव या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली. कृषी विभागाने बातमीची त्वरित दखल घेत शिवना येथील संत धोंडीबा महाराज मंदिराच्या प्रांगणामध्ये कीटकनाशक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून शेतकऱ्यांना उंटअळी, बोंडअळी, लष्करी अळी व इतर विषयावर सखोल मार्गदर्शन केलं. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी आनंद गंजेवार, तालुका कृषी अधिकारी SV भालेराव, विस्तार अधिकारी श्री सरसमकर आदींनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन राऊत हे होते. सरपंच संतोष जगताप, उपसरपंच अरुण काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर काळे, अजिंठा ग्लुकोज कारखान्याचे चेअरमन मधुकर काळे तसेच शेतकऱ्यांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी गणेश जाधव, शिवना. पशुपक्ष्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी कन्नड तालुक्यातील भिलदरी येथील एका शेतकऱ्याने अगदी अल्प खर्चामध्ये घरगुती यंत्र विकसित करून शेतात बसवलं असून परिसरामध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. आजकाल बळीराजाला अनेक संकटांचा सामना करावा लागत असून त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान त्याला सहन करावं लागतंय. अनेक शेतकऱ्यांचे वन्य प्राणी खूप जास्त नुकसान करतात. यापासून सुटका होण्यासाठी केवळ 200 रुपये खर्च करून एका शेतकऱ्यानं यंत्र विकसित केलंय. शेतकऱ्याच्या जीवनात अनेक नैसर्गिक आपत्ती येत असतात. त्यापैकी वन्य प्राणी यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नासाडीमुळे खूप मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यापासून संरक्षण करायचं झाल्यास पिकांना तारेचं कुंपण घालून त्यात विद्युत प्रवाह सोडण्यात येतो. त्यामुळे अनेक ठिकाणी मनुष्यहानीही पाहायला मिळते. मात्र कुणाच्या जीवाला धोका होणार नाही तसेच वन्य प्राण्यांपासून पिकाचं रक्षणही होईल असं घरगुती यंत्र भिलदरी येथील शेतकरी विजय वैष्णव यांनी स्वतः बनवून आपल्या शेतात लावलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारं पिकांचं नुकसान कमी झालं. याबाबत विजय वैष्णव यांनी सांगितलं की भिलदरी गाव हे डोंगरामध्ये वसलेलं असल्यानं आमच्या शेतातील मका, अद्रक, भुईमुग, ऊस आदी पिके हरिण, रानडुक्कर, मोर, निलगाई व इतर वन्य प्राणी फस्त करतात. त्यामुळे पिकांचं नुकसान होतं. म्हणून टेबल फॅनचे पंखे एक जेवणासाठी वापरतो ते ताट वापरून एक यंत्र बनवलं आहे. शेतात बुजगावनं लावून त्यावर एका काठीला पंखा लावण्यात आला. तसेच समोरून तारेला दोन्ही बाजूने लोखंडी वस्तू अडकवून त्याला समांतर स्थाळी लावली आहे. हवेचा प्रवाह जोरात मिळत असल्यानं पंखा फिरून तारेला बांधलेली वस्तू थाळीवर आदळून आवाज होतो. सतत फिरत असल्यानं प्राणी या आवाजाला घाबरून शेतात येत नाहीत. घरच्या घरी फक्त 200 रुपये खर्च करून हे यंत्र बनवलं असून त्यामुळे वन्य प्राण्यांचा त्रास खूप कमी झाला आहे. इतर शेतकरी बांधवांनी जर हा प्रयोग केला तर खूपच फायदा होईल असंही ते म्हणाले. वृत्तप्रतिनिधी अमोल मोरसकर, पिशोर. राखी पौर्णिमेच्या सणाच्या निमित्तानं सिल्लोड येथील बाजारपेठेत विविध रंगी राख्या विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं चित्र शुक्रवार रोजी दिसून आलं. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरामध्ये विविध राख्या विक्रीला आल्या आहेत. शहरातील मुख्य मार्गावर सराफा मार्केट आदी परिसरामध्ये राख्यांचे दुकान साजले आहेत. आपल्या भाऊरायाला राख्या घेण्यासाठी भगिनींनी बाजारपेठेत गर्दी केल्याचं दिसून आलं. यंदा बाजारपेठेमध्ये विविध रंगाच्या, विविध आकाराच्या राख्या विक्रीस उपलब्ध झाल्यात. यामध्ये विविध आकर्षक फॅन्सी राख्या, लहान भावांसाठी छोटा भीम, डोरेमॉन, शिनचान, बाल गणेश, बाल हनुमान तसेच विविध कार्टूनच्या राख्याही उपलब्ध आहेत. बहिणींना भेट देण्यासाठी विविध मिठाई, चॉकलेट्स, भेटवस्तू मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. एकंदरीत राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत चैतन्य निर्माण झालंय. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महिला भगिनींची राख्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. बहीण भावाचे अतूट नातेसंबंध असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. या सणाच्या निमित्तानं राख्या खरेदीसाठी सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरामध्ये असलेल्या बाजारपेठेत महिला भगिनींची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू झालेली दिसून आली. यंदा नवनवीन प्रकारच्या राख्यांची आवक बाजारपेठेत झाली आहे. मात्र राख्यांच्या किमती गगनाला भिडल्यानं महिला भगिनींमध्ये नाराजीचा सूरही आहे. तरीही भावाच्या प्रेमापोटी बहिणींचा राखे खरेदीचा उत्साह कायम असल्याचंही चित्र आहे. श्रावण महिन्यात नागपंचमी झाल्यानंतर येणारा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण भावाचं नातं अधिक घट्ट करणारा हा सण अवघ्या 2 दिवसांवर आला असून त्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या भाऊरायाला राख्या खरेदीसाठी भगिनींची दुकानांमध्ये मोठी गर्दी होऊ लागली आहे. विशेष करून आपल्या भाऊरायाच्या हातावर कोणती राखी अधिक उठून दिसेल याची विशेष काळजी भगिनी राख्या खरेदी करताना घेत आहेत. चायना बनावटीच्या राखा बाजारपेठेतून हद्दपारच झाल्यानं भारतीय बनावटीच्या राख्यांना मोठी मागणी वाढली आहे. भगिनींची आवड लक्षात घेता यंदा नवनवीन प्रकारच्या राख्यांनी दुकाने सजली आहेत. पूर्वीच्या स्पंजच्या राख्यांना म्हणावी तशी मागणी नसल्यानं
या राख्यांच्या विक्रीमध्ये कमालीची घट झाली असल्याचंही राखी विक्रेत्यांनी सांगितलं। मोती, शंख, सिफले या राख्या दिसायला सुंदर आणि आकर्षक आणि स्वस्त असल्यानं या राख्यांना महिलांची जास्त पसंती मिळतेय। आजच्या तरुण पिढीला नाजूक डायमंड ब्रेसलेटच्या आकाराची सुंदर आणि टिकाऊ राखी पसंत असल्यानं या राख्यांची विक्रीही जोरात सुरू आहे। वृत्त प्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा। शेवटी पुन्हा एकदा नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत वन विभागाच्या जमिनीवर करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे चित्रीकरण। औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन भोकरदन येथील SD देशमुख महाविद्यालयामध्ये उत्साहात साजरा। अनियमित पाऊस आणि अळीच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडलेल्या सोयाबीन पिकाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग शेवटी सरसावला। वृत्तदर्शन बातमीचा परिणाम। पशुपक्ष्यांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी कन्नड तालुक्यातील भिलदरी येथील एका शेतकऱ्याने अगदी अल्प खर्चात तयार केलं घरगुती यंत्र। परिसरात ठरतोय चर्चेचा विषय। आणि राखी पौर्णिमेच्या निमित्तानं ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये विविध रंगी राख्या विक्रीसाठी उपलब्ध। महिला भगिनींची राख्या खरेदीसाठी लगबग। याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।